आजच्या कथेचे नाव आहे बहिणींचा धागा. संध्याकाळची वेळ होती. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता. गावातील छोट्याशा घरात सीमा तिच्या आईबरोबर बसून जुने फोटो अल्बममधले फोटो बघत होती. आईने एक फोटो दाखवला. त्यात 2 लहान मुली हातात हात धरून उभ्या होत्या. "ही कोण आहे ग आई?" सीमाने विचारलं. आईच्या डोळ्यात पाणी आले. ती हळूच म्हणाली, "ही तू आणि तुझी मोठी बहीण स्नेहा." सीमा एक क्षण थबकली. "माझी बहीण? पण तू तर म्हणाली होतीस की मी एकटीच आहे." आईचं मन भरून आलं. तिने दीर्घ सुस्कारा टाकला. "हो ग बाळा, पण तुझ्या आठवणीतून स्नेहा हरवून गेली. तिच्याबद्दल सांगायची हिंमत कधी झाली नाही." सीमा अवाक झाली. काय झालं होतं तिचं? आईने सांगायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी सीमा आणि स्नेहा दोघी बहिणी एकमेकींवर जीव टाकणाऱ्या. स्नेहा 4 वर्षांनी मोठी. आई वडिलांचं घर आर्थिक अडचणींमध्ये होतं. वडील वारलेले. आई दिवसभर शिवणकाम करून घर चालवत होती. स्नेहा अभ्यासात हुशार होती. पण तिचं स्वप्न होतं सीमाला डॉक्टर बनवायचं. ती स्वतःच्या शिक्षणाचा त्याग करत सीमाला अभ्यासात मदत करायची. तिच्यासाठी पुस्तक, पेन विकत घ्यायची. आपल्यासाठी कपडे न घेता सीमासाठी सणासुदीला नवीन ड्रेस आणायची. स्नेहा सीमासाठी आईसारखीच होती. एकदा शाळेचा मोठा शुल्क भरायचा होता. आईकडे पैसे नव्हते. स्नेहाने तिच्या हुंड्याच्या पेटीतले पैसे काढले आणि आईला दिले. पण तेवढेही अपुरे होते. मग तिने तिच्या सोन्याच्या झुंबरांची विक्री केली, कोणालाही न सांगता. काही दिवसांनी स्नेहाला ताप आला. तो वाढतच गेला. गावात योग्य उपचार नव्हते. सीमाचं परीक्षा जवळ येत असल्याने आईने सीमाला लक्ष विचलित होऊ नये म्हणून काहीच सांगितले नाही. स्नेहा मात्र एका गोष्टीवर ठाम होती. सीमा डॉक्टर झाली पाहिजे. तिचा आजार वाढत गेला आणि एक दिवस ती चुपचाप गेली. सीमा तेव्हा फक्त 7 वर्षाची होती. तिला इतकं सांगितलं गेलं की स्नेहा दुसऱ्या गावी शिकायला गेली आहे, पण ती कधीच परत आली नाही. आईचे डोळे पाणावले. "मी तुझ्यापासून हे खरं लपवलं, कारण मला भीती वाटली की तुला स्वतःवर अपराधी वाटेल. पण आज तू मोठी झालीस, डॉक्टर झालीस आणि ही सगळी स्वप्न स्नेहाने विणलेली होती तुझ्यासाठी." सीमाचे डोळे भरून आले. तिच्या मनात स्नेहाबद्दल ओढ निर्माण झाली. तिने त्या फोटोला जवळ घेतले आणि डोळ्यांजवळ धरलं. "आई, मी तिला परत आणू शकत नाही, पण तिचं स्वप्न मी सार्थ करीन आणि तिच्या नावाने एक मोफत क्लिनिक सुरू करीन. स्नेहा क्लिनिक, जे गरिबांसाठी असेल." आईने तिला मिठी मारली. घरात पुन्हा एकदा स्नेहाच्या आठवणींचा उजेड पसरला. धन्यवाद. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.